आता या वकिली क्षेत्रात काम करताना आहे ना, एक वकील म्हणून तसंच एक ह्युमन म्हणून मला कायम खूप क्वेश्चन्स पडत असतात जेव्हा मी वेगवेगळ्या स्वरूपाचे वाद बघते तर. त्यापैकी एक कॉमन वाद आहे नवरा बायकोचा वाद. अशीच एक केस आलेली आहे, की लग्न होऊन 2 वर्ष झाले त्यांच्या. जवळ 2-2.5 वर्ष झाले. त्यापैकी ती मुलगी फक्त 1.5 ते 2 महिने त्याच्याकडे राहिली. ते पण माहेरी ये-जाय करण्यातच तिचा तो 1.5-2 महिन्यांचा पिरियड गेलेला आहे. आणि जी 2 महिन्यानंतर ती गेली, तर ती अद्याप आलेलीच नाहीये परत. त्याने तिला नांदण्यासाठी नोटीस पण पाठवलं होतं नवऱ्याने, पण तिने रिस्पॉन्समध्ये नो म्हणून सांगितलं, नांदायला यायला नाही म्हटली. आणि मग जेव्हा त्याने तिला डिवोर्स मागितलाय, आता 2 वर्षाचा पिरियड गेलाय बघा, 2 वर्षात त्या दोघांमध्ये काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. फोन सुद्धा झालेले नाहीये दोघांमध्ये. जेव्हा त्यांनी तिला डिवोर्स मागितलाय, तर आता तिने त्याच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची, डीव्हीची आणि मेंटेनन्सची केस केलेली. तर मला समजत नाही, की जर जी व्यक्ती 2-2 वर्ष राहिलेलीच नाहीये ज्या घरामध्ये, त्या लोकांविरुद्ध ती डोमेस्टिक व्हायलन्स कसा क्लेम करू शकते? अशा वेळेस अशा पुरुषांसाठी कुठला कायदा लागू होऊ शकतो? आय डोंट नो.